सगळे आमचे लोक हे आलेत, हे सगळ्यांचं आस्थेचं ठिकाण आहे. गेले 6 महिने आम्ही फॉलोअप करतोय की या रस्त्यावर तुम्ही काहीतरी डागडुजी तरी करा. तर हे दुर्दैवाने सरकार डागडुजी पण करायला तयार नाही. त्यांचं म्हणणं आहे आमचा पीएमआरडीएचा मोठा प्लॅन आहे. ते पीएमआरडीएचा 900 कोटी रुपयाचा प्लॅन आहे, तो आमच्या पदरात कधी पडणार? नसरापूरचे चेलाडी फाट्याचे आमचे सगळे ज्येष्ठ नागरिक असतील, शिवभक्त असतील, लाखो लोक बनेश्वरला दर्शनाला जातात, शाळांच्या सहली जातात तिथे किती वर्ष, आणि 1.5 किलोमीटरचा रस्ता कितीसाठी? त्याच्यासाठी वणवण आम्ही सगळेच गेलोय. म्हणजे कलेक्टर झालं, पीएमआरडीए झालं, जिल्हा परिषद झालं, सगळे मंत्रालय झालं, सगळं काय ठेवलं नाही आम्ही सांगत. आणि आम्हाला मागच्या वेळेस त्यांनी शब्द दिला होता की आम्ही तुम्हाला ते काम सुरू करून देतो. 1.5 किलोमीटरचा बनेश्वर मंदिराचा, नसरापूर टू बनेश्वर मंदिर एवढा 1.5 किलोमीटरचा रस्त्याला हे सरकार त्या सगळ्या नागरिकांना एवढं छळतंय, काय सांगू तुम्हाला. अडचण काय वाटते? 2 वेळ आता अडचण पैसे, 1.5 किलोमीटरचा पैसे आणि काय अडचण असू शकते? परवानगी तर नाहीचा विषयच नाही. रस्ता काही नवीन आपण मागत नाहीये, आपण काहीच मागत नाहीये. आपण फक्त विनम्रपणे विनंती करतोय की मंदिराला जाणारा 1.5 किलोमीटरचा रस्ता, त्याच्यात खड्डे आहेत, तो नीट करा, एवढीच आमची. आणि आमचं तर एवढं पण म्हणणं आहे, आणि यांच्या परवानगीने मी बोलतेय की जर 900 कोटी रुपयाचा तिथे मोठा तुम्ही काय करणार असाल तर आम्ही स्वागत करतो. त्याला 1, 2, 3 वर्ष घ्या, आम्ही समजू शकतो, मोठा निधी आहे. पण 1.5 किलोमीटरचा रस्ता खड्डे तर बुजवा, एवढं तरी करा तुम्ही. हे काय आता जास्त मागणी करतायत का मला सांगा? 2 वेळेस तुम्ही इशारा दिला होता, त्यानंतरही प्रशासनाला जाग आली नाही. तुम्ही एकदा ट्विट केलं, त्याच्यानंतर त्यांनी आश्वासन दिलं होतं. अजूनही खरं तर त्याच्यावर तोडगा नाही, दुर्दैव होतं. हे दुर्दैव, हे बघा तुमच्या प्रश्नाचंच माझं उत्तर आहे ना, म्हणून तर इथे येऊन बसावं लागतं आज. त्यांना म्हणजे आम्हाला ह्याच्यात राजकारण आणायचं नाही, कारण का आमच्या सगळ्यांच्या निष्ठेची जागा आहे. आम्ही सगळेच बनेश्वरला रेग्युलरली जातो. आमच्या श्रद्धेचं स्थान आहे ते, आणि आमच्यात फक्त नाहीये, महाराष्ट्रातल्या लाखो लोकांच्या श्रद्धेचं स्थान आहे. कोण अडकाठी घालते असं तुम्हाला वाटतं? खरं तर हे सगळे कोण अडकाठी घालते याच्यामध्ये? याचा प्रश्न तुम्ही प्रशासनाला मला कसं माहिती असेल? आता तुम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा आहेत, त्यांच्याकडे तुम्ही काय मागणी केली आहे का? दादांशी काय संवाद आम्ही झाला का? सरकारकडे मागणी विनम्रपणे आजही करतो, कालही करू, आणि करत राहणार शांततेच्या मार्गाकडे. आम्ही सांगतो, प्रशासन म्हणजे कोण? मायबाप सरकार सगळेच येतात त्याच्यात. प्रशासन एक माणूस नसतं, इट्स अ गव्हर्नमेंट.